हाय हॅलो नमस्कार, कसे आहेस? पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी इथं पुसत आहे गॅस आणि किचन. तर बघू शकतायसा, मामी पण खाली काम करतात. नंतर भाजी पण आपली इकडे शिजून झालेली आहे. मस्त अशी मामांनी फिश आणलेली सकाळ सकाळ आणि त्याच्या आपण मस्त इथं मच्छी कढी केली. तर चला तर बघूया भाजी कशी झालेली आहे. तर मित्रांनो, खरंच मला असं वाटायले की भाजीच्या असं वास घेऊनच वाटायले की इतकी भारी झालेली आहे. तर चला बघूया टेस्ट करून. तर बघा मित्रांनो, खरंच इतकी मस्त भाजी झालती ना की सांगूच शकत नाही. आणि माझी खुशी तुम्ही बघू शकताय सा. नंतर मी इथं घेतला गरमागरम चहा आणि नंतर हे बघा आपल्या बंड्याला खूप भूक लागलेली. नंतर मी त्याला चारलं गवत. आणि आत्ता असं झालं की पावसाचं सुद्धा खूप वातावरण झालं आणि तेवढ्यातच आपलं पिल्लू म्हणायला लागलं मला पण खेळवायला न्या, मला पण खेळवायला. नंतर मी तिला खेळवायला आणलं बाहेर आणि बघा लगेच पाऊस चालू झाला. आणि बघा ती किती भारी हसते या. बघा नंतर मी आणि आपल्या पिल्लूनं खूप सारा एन्जॉय केला पावसामध्ये. झालं मित्रांनो असं की चिबलीला आता बाद झालं खेळून आणि तिला खाली उतरायचं. तर मी तर तिला उतरू शकत नव्हते, त्यामुळे ती स्वतःच उतरायला प्रयत्न करत होती. नंतर म्हणलं चला तर तिला उतरून घेऊयाच. आणि बघू शकता तिचे रिॲक्शन किती छान होते. आणि आता खरंच मित्रांनो, इतका पाऊस आलता ना झिरझिर एकदम. आम्ही तर असं भिजतच होतो बरं का. पण काय करावं, आम्हाला मस्ती पण तेवढीच आहे की आम्हाला भिजायचं असतं. बघू शकताय आमच्या आजीच्या गावाकडचं वातावरण. लाईक करा, कमेंट करा, आम्ही शेअर करा. कपडे बिपडे बदलून ना आम्ही थोडेसे इथं स्नॅपचॅटमध्ये मज्जा केली. तर बघू शकताय आपलं पिल्लू पाणी पित आहे. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हां मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईबर करायला विसरू नका. तर बघू शकता आपलं पिल्लू पण कसं बाय करते आता. हां, तर चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. हाय हॅलो नमस्कार, कसे आहेस? पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मी इथं पुसत आहे गॅस आणि किचन. तर बघू शकतायसा, मामी पण खाली काम करतात. नंतर भाजी पण आपली इकडे शिजून झालेली आहे. मस्त अशी मामांनी फिश आणलेली सकाळ सकाळ आणि त्याच्या आपण मस्त इथं मच्छी कढी केली. तर चला तर बघूया भाजी कशी झालेली.